हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड. तर स्वागत आहे तुमच्या माझ्या आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहेत तुम्ही सगळे, मजेत असतान. तर इथे मी तयारी करते. आज काटे कुंडळे बनवायचे आहेत. मस्त साबुदाणा आणि बटाटा मिक्स काटे कुंडळे बनवायचे आहेत. तर ही तयारी येते मी म्हणजे शाबू रात्री भिजू घातलेला होता आणि आता सकाळी मस्त असे बटाटे उकडून घेतले आणि उकडून घेतल्यानंतर मग ते छोट्याशा आपण जी खिसणी असते ना त्यांना आई खिसून घेत आहेत. कारण म्हटलं जर आपण उकडून घेतले ना हातानं मॅश वगैरे केले तर त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे तसंच राहणार आणि मग ते राहिलं तर आपण सोऱ्याने ते काटे कुंडळे व्यवस्थित पडणार नाही, तशाच मध्ये अडकून बसणार. तर मग आई आता ते खिसणीनं मस्त असं बारीक करून घेत आहे. त्यातले त्यात छोटी जे होल आहेत ना त्या खिसणीतून. तोपर्यंत मी इकडे नाश्त्याची तयारी केली आणि जेवण पण बनवून घेतलं. म्हटलं आता इकडे आहे तोपर्यंत करतात, तोपर्यंत आपण काहीतरी इकडे करून घ्यावं. बाकीचे कामं वगैरे आवरून घेत होते. मग त्याच्यानंतर हे शाबू ना एक म्हटलं अडीच किलोचं प्रमाण आहे आणि बटाट्याचं पण 2.5 किलो. आई बोलल्या की बटाटे जास्त असले तरी चालते. मग आता इथे 2 पातेल्यामध्ये शाबू घेतलेले आहे आणि बटाटे आईनं खिसून ठेवलेले इकडे. तर आता ह्याच्यामध्ये मी चटणी आपल्याला जशी लागेल तशी चवीनुसार टाकते. आता ह्यातली अर्धी चटणी टाकली आणि मग बाकीची थोडी ठेवते नंतर, कारण ते बाजूला काढून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. आणि परत मीठ पण टाकलेलं आहे चवीपुरतं. ह्याच्यामध्ये काही नाही, फक्त मीठ आणि चटणी टाकायचं, कारण आपल्याला उपवासासाठी आपण बनवत आहे त्याच्यासाठी. आता ज्याला ज्याची इच्छा असेल त्यानं जिरे वगैरे टाकू शकता, पण मी तर काही नाही, फक्त चटणी आणि मीठ टाकलेलं आहे. आता हे मस्त मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा किलो बगर पण आणलेलं ते पण शिजून घेतलं. आता ते पण दोन्हीमध्ये पण टाकायचं आहे. मस्त असं बगर शिजून घेतलेलं होतं. आता हे सर्व मी मिक्स करून घेते. आता हे जरा जास्त असल्यामुळे थोडंसं मिक्स करायला हे ते जड जाते, त्याच्यामुळे मी 2 भाग केलेले आहेत. 2 पातेले. दरवर्षी काही करत नाही, दरवर्षी आई देते, पण म्हटलं आता आई आहेत तर आई म्हटलं मी हेल्प करते. आणि कसं घरामध्ये आपलं मोठं माणूस असलं ना की ते जसं सांगतील तसं आपण करतो. आता मला ही काही करायची आयडिया एवढी नव्हती वगैरे, कधी केलेल्या पण नव्हत्या. पण आता आई सांगतायत तर मी करून घेते व्यवस्थित. आणि घरात एखादं असं मोठं माणूस असलं ना सांगायला की करायला काही प्रॉब्लेम वाटत नाही आहे. तर त्याच्यामुळे मी आज एवढ्या पापड्या वगैरे घेते. त्यातले तर आमच्या घरामध्ये उपवास जास्त कोणाला नसतो, फक्त आई आणि अण्णालाच असतो. आणि मग त्यांना असं कधी शाबू वगैरे सारखं नाही खावं वाटला की माझं पापडी वगैरे खातील, काटे कुंडळे खातील, म्हणून हे बनवायला आता चालू आहे. कारण आम्ही उपवास असू नसू आमचं कधी पण असतं, इच्छा झाली आपल्याला कधी खावं वाटलं की आम्ही ते तळायला घेतो. आणि आमचं मुलांचं पण तसंच. इथे बघा माझं कार्टून कसं मध्ये मध्ये करते. आता त्याला इतकी कामात आवड आहे ना, मम्मीला करू लागायची. अशी कुठलीच प्रोसिजर किंवा कुठली वस्तू असं नाही सोडत की तो मम्मीला नाही करू लागत. तर तुमच्या घरी असं होतं का, मला नक्की सांगा बरं का. तुमची मुलं अशी करतात का? पण चांगली गोष्ट आहे, असो मम्मीलाच मदत करते, तो काय करत नाही. तर आता इथे वरती आलो आम्ही पापड्या हे घालायला. होतं बरं का, वरती एवढी सवय नाही आपल्याला उन्हामध्ये थांबायची. पण आमच्या आई बघा कसं आता सुनेला ऊन लागते म्हणून छत्री घेऊन बसल्यात वरती आणि आता मी आपलं घालते. पण खरं तर सांगू ना, हे घालायला खूप अवघड आहे. शाबूच्या पापड्या घालायला एकदम इजी आहेत आणि तो शिजवायला जास्त जड. आणि हे ना म्हणजे पीठ वगैरे मळायला एकदम सोपं आहे, पटकन होऊन जाते. पण हे घालायचं म्हटलं तर खूप वेळ लागते. एका माणसाला तर होतच नाही आणि सोऱ्या एकच असल्यामुळं जरा जास्तच वेळ लागला. पण चला असो, घातलं सर्व काटे कुंडळे वगैरे. आणि हे बघा बाळ माझं वरती पण मला मदत करायला आले आणि घालू लागते. चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय तोपर्यंत.